नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री। ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपण किल्ले जीवधन याची माहिती घेणार असून आपण नक्की हा व्हिडिओ पाहावा। जीवधन किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीने पावन असणाऱ्या जुन्नर या तालुक्याच्या गावी जावे लागते। जुन्नर ते जीवधनवाडी हे साधारण 20 किलोमीटरचे अंतर पार करून गेल्यावर आपल्याला जीवधनवाडीतून गडाव जाण्यासाठी जुन्नर दरवाजाचा मार्ग लागतो। तर मित्रांनो, आता आपण नाणेघाटाची शान म्हणजेच या जुन्नर प्रांतातील एक प्रमुख किल्ला म्हणजेच किल्ले जीवधन या किल्ल्याची आज आपण भ्रमंती मोहीम करणार असून आपण हा व्हिडिओ नक्की पहा। बराचसा ट्रेक हा गर्द झाडीतून असल्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही। खडा चढ असून देखील आपल्याला ट्रेक करायला खूप छान वाटते। मित्रांनो, अर्धा तासाची खडी चढाई करून या जंगलाच्या रस्त्यातून आपण या जीवधन किल्ल्याच्या जुन्नर द्वाराच्या जवळ येतो। हल्लीच येथे पायऱ्यांचं काम केलेलं असून पूर्वी येथे अगदी काही वर्षापर्यंत या रेलिंग लावल्या नव्हत्या। त्यावेळेस येथून चढून जाणं म्हणजे एक अवघडच काम होतं। गडाच्या जुन्नर दरवाजाच्या ठिकाणी आलो। आता इथे दरवाजा राहिला नाहीये, एकदम भग्नावशेष आपल्याला इथे दिसत आहे। पण गतकाळात या जीवधन किल्ल्याची या जुन्नर दरवाजाची एक ओळख वेगळीच असणार आहे। आता जास्त करून या जुन्नर दरवाजातून लोक जातात आणि पलीकडे कल्याण दरवाजातून उतरून नाणेघाट पाहतात। तर आपण येथून वरती जाऊया। हा दरवाजा पार केल्यावर आपल्याला डावीकडे पाण्याच्या टाक्यांचा गुहेत असणारा समूह लागतो।
तर मित्रांनो, जीवधन किल्ल्याचा जुन्नर दरवाजा ओलांडल्यावर डाव्या हाताने थोडं वरती आलं की या डाव्या बाजूला आपल्याला एक बांधकाम दिसतं। याची विस्तृतता आणि ह्याचा आत आल्यावर आपल्याला आकारमान पाहिलं की अचंबित व्हायला होतं। आज इथे खूप थंडावा असून इथे येण्यासाठी आपल्याला फ्लॅशची गरज पडते, अन्यथा समोर काही दिसत नाही। पण येथे आलो आपण सगळ्यांनी पाहूया। ह्या वास्तूचे काम पाहून झाल्यावर आपण डाव्या बाजूला ज्या पाण्याच्या टाक्याचा अजून समूह आहे तिथे जायचे। जीवधन किल्ल्याच्या मागील भागात आपण पाण्याच्या टाक्यांपर्यंत पोहोचलो होतो। तेथूनच आपण वरती चढाई करायची। गडाच्या या सर्वोच्च टेकडीकडे आपण चाललेलो आहोत। गडाची अधिष्ठाता देवी आई जिवाई माताचे मंदिर वरती असून आपल्याला या किल्ल्याचा संपूर्ण व्ह्यू, तसेच नाणेघाट आणि बाजूला असणारे किल्ले येथून खूप छान दिसतात। तर आपण त्याचा नक्कीच एक लुक घेऊया। चला। आई जिवाई मातेचे मंदिर आणि हा बालेकिल्ल्याचा भाग पाहिल्यावर आपण येथूनच मागे निघायचे। आई जिवाई मातेच्या मंदिराच्या मागील भागाचा हा परिसर पाहिल्यानंतर आपण निघायचे ते वानरलिंगी सुळक्याकडे। हा वानरलिंगी सुळका म्हणजे आजकाल साहसी वीरांचे एक प्रमुख स्थान झालेले असून येथे प्रस्तरारोहण करण्याचे खूप कार्यक्रम आता सुरू आहेत।
या वानरलिंगी सुळक्याकडून आता आपण गडाच्या एक प्रमुख दरवाजा असणाऱ्या कल्याण दरवाजाकडे चाललेलो आहोत. कल्याण दरवाजा म्हणजे नाणेघाटावरून येणारा मार्ग या कल्याण दरवाजातूनच येतो. हा देखील दरवाजा पाहण्यासारखा असून आपण याची व्यवस्थित माहिती घेऊयात. याला म्हणतात मित्रांनो, याला म्हणतात पहारेकरांच्या देवड्या. ज्यावेळेस पहारेकरी त्या काळात त्यांचं ज्यावेळेस ड्युट्या असतील त्या ड्युटी संपल्यानंतर जो आरामाचा वेळ किंवा मध्ये काही वेळ असेल जेवणा खावणाचा आरामाचा तो करण्यासाठी, तो आराम करण्यासाठी या देवड्यांचा वापर व्हायचा. या किल्ल्यावर आपण पाहिलं तर इथं निसर्ग निर्मितच आहे. येथे ज्या गुहा आहेत किंवा इथं जो कातळ आहे तो कोरूनच इथे आपण पाहू शकतो की ह्या बांधलेल्या ह्या गुहा आहेत. इथे कोणत्याही वेगळ्या पद्धतीचं बांधकाम करायची गरज पडलेली दिसत नाही. तसाच हा दरवाजा देखील कातळात कोरलेला असून या अखंड कातळाला खोदून काढून हा दरवाजा बांधला आहे. म्हणून तो इतके वर्ष टिकला आहे आणि येणाऱ्या कित्येक शतकात तो टिकला जाईल याची आपण ग्वाही देऊ शकतो. सरते शेवटी आपण जीवधनगडाच्या या कल्याण दरवाजाजवळ आलेलो आहोत. या कल्याण दरवाजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच्या काळात येथे जर पाहिलं ते एकदम ओबडधोबड आणि एकदम अवघड रस्ता, पण जे दुर्गप्रेमी आहेत त्यांना इथे येण्याचं फार आवड असते, कारण की इथे सगळा कस लागतो. इथे आपण पाहू शकतो इतका छान थंडावा आहे की तुम्ही उन्हाळ्यात या हिवाळ्यात या इथे थंडीत जाणवणार आपल्याला. आणि हे मोठे मोठे बुरुज आणि त्याच्यानंतर गोमुखी बांधणीचा हा दरवाजा आणि त्याच्यानंतर आत गेलं की आपल्याला प्रमुख दरवाजा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहताना आपल्याला खूप छान वाटते. निजामशाहीच्या अस्ताचा साक्षीदार असणारा हा जीवधन किल्ला म्हणजे शहाजी राजांनी केलेल्या एक खेळीचा देखील साक्षीदार आहे. याच्यामध्ये निजामाचा शेवटचा वंशज मुर्तजा याला जीवधनावरनं सोडून संगमनेरजवळील पेमगिरी या किल्ल्यावर बसवून निजामशाही त्याच्या नावाने सुरू केली. पण हा खेळ यशस्वी झाला नाही. परंतु शहाजी राजांचा हा पराक्रम इतिहास कधी विसरू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 3754 फूट उंचीवर असणारा हा जीवधन किल्ला म्हणजे नाणेघाटाचा एक संरक्षकच होय. नाणेघाट म्हणजे पूर्वाश्रमीपासून चालत आलेला एक व्यापारी मार्ग. येथून अगदी 2-3 किलोमीटरचा प्रदेश जीवधनावरनं ते नाणेघाटापर्यंत दिसून येतो. त्यामुळेच या जीवधनाचे प्राचीन व्यापारी काळात किती महत्त्व असते हे आपल्याला समजून येते. तर मित्रांनो, जीवधन किल्ल्याचा हा संपूर्ण व्लॉग आपल्याला आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.